नमस्ते। आपली भारतीय संस्कृतीमध्ये खाद्य संस्कृतीलाही तितकंच महत्त्व आहे। माणसाच्या आरोग्यासाठी चौरस आहार घेणं हे आवश्यक असतं आणि त्यासाठी विविध पदार्थाच्या माध्यमातून सर्वच घटक शरीराला मिळावे यासाठी आपल्या पूर्वजांनी खूप काही पदार्थ बनवण्याच्या पद्धती ह्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि आज मी अशीच एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, ती म्हणजे ढोकणे। दुधीच्या भाजीचे किस, हे गव्हाची गुलाबीसर भाजलेले रवाळ असं पीठ, टोमॅटोची प्युरी, कोथिंबीर, कढीपत्ता, चटणी, धने बडीशोपची पूड, हिरवी मिरची, लसणाची आणि जिऱ्याची पेस्ट, हळद, मीठ, साखर, हिंग, तीळ आणि हा आहे राई मोहरीच्या समान असतो हा बेरा। साधारण मी हे रवाळ असं गव्हाचं पीठ, भाजलेल्या गव्हाचं पीठ हे अर्धा किलो घेतलं आहे। त्यात मी आता तेलाचं मोहन देणार आहे। चवीनुसार मीठ, हळद, चवीसाठी साखर, टोमॅटोची प्युरी, कोथिंबीर, लाल तिखट, धने बडीशोपची पूड आणि हिंग मी त्यात घालत आहे। हे सर्व मिश्रण एकत्र करून त्यात दुधीचे किस मी टाकत आहे। दुधीच्या किसमध्ये जेवढं मावेल एवढंच पीठ येथे घेतलेलं आहे मी। आता मी हे दुधीचे किस आणि भाजलेल्या गव्हाचं रवाळ पीठ आणि सारं पदार्थ एकत्र करून मी ही कणिक मळलेली आहे। या कणकेचे आता मी गोळे करणार आहे, मुठे करणार आहे, त्याला मुठे म्हणतात। हे मुठे मी आता येथे गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि त्यात गाळणी ठेवली आहे। त्या गाळणीवर मी हे वाफवायला ठेवणार आहे। हे मुठे मी वाफवण्यासाठी ठेवले आहे, त्यावर मी हे झाकण ठेवलं। आता हे 10 ते 15 मिनिट वाफवायचं असतं। 10 ते 12 मिनिट या ढोकण्यांना शिजायला झाला आहे। आता आपण पाहूया की ते शिजले की नाही। याला मराठीमध्ये मुटकुळे म्हणतात आणि दुधीच्या ऐवजी आपण मेथी, पालक हे पदार्थ भाज्या टाकून सुद्धा आपण हे ढोकणे करू शकतो। हे ढोकणे आता वाफवून तयार झाले आहेत आणि वाफही निघाली आहे त्याची। आता आपण त्याला तुकडे करूया। तेल चांगले तापल्यानंतर त्यात मी हा बेरा घालत आहे। आता त्या फोडणीमध्ये टाकत आहे। त्यात मी हिरवी मिरची फोडणीसाठी घालत आहे, तीळ टाकत आहे। फोडणीमध्ये हे मुटकुळे घालत आहे। आता हे ढोकणे तयार झाले आहेत। ते या कढीसोबत खाल्ले जातात, खूप स्वादिष्ट लागतात ते।